तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल लाईफ ऑफ माईकवरती. आज आहे आमचा ट्रिपचा 3रा दिवस आणि पहिल्या दिवशी ट्रेननी आलो, 2 दिवस ट्रेनमध्ये गेले. त्यानंतर काल वैष्णोदेवीला चालत अप अँड डाऊन केलं आणि आज आम्ही चाललो पटनी टॉपला. या आमच्या टिल्लूला स्नो बघायचं आहे. स्नो बघण्यासाठी आम्ही चाललो पटनी टॉपला. मग त्याआधी आता आम्ही जाऊन ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग निघू, कारण की 10-10:30 वाजता गाडी बोलवली आहे आणि मग ती गाडी आल्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्ट करून निघू. हा आमचा ब्रेकफास्ट आणि सर्विससाठी VIP सम डिफरंट. आता जस्ट आम्ही रेडी वगैरे झालं, नाश्ता केला आणि आता झालं पटनी टॉपला. गाडी येते आमची, गाडीचा वेट करतो आहे. आणि हा आमचा टिल्लू स्नोच्यासाठी फुल एक्साइटमेंट आहे त्याची. स्नोमध्ये जायचं की नाही? नको जायचं? ओके. आम्ही निघालो आहोत पटनी टॉपला जायला. थोडं गाडी यायला उशीर झाला, परंतु आता निघालो आहोत. आणि हा आमचा टिल्लू फुल एक्साइटमेंट. रोज गाडीत बसल्या बसल्या झोपतो, आज काय झोपत नाही. बेटा का झोप येत नाही तुला आज? अरे कारण की काल आपण हे बिलं नाही हेल्थ म्हणून नाही येतो. आम्ही निघालो होतो, पण पटनी टॉपला 4 किलोमीटर बाकी असताना ही पूर्ण लांबच्या लांब गाड्यांची रांग लागलेली आहे. फुल ट्रॅफिक, हे बघा, पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे. आणि इथं हा स्नो बर्फ पडलेला आहे. 3 किलोमीटर बाकी आहे. सगळी लोक चालत जायला लागली आता, कारण की खूप वेळ झाला आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत. की लोक पण कंटाळली गाडीमध्ये बसून आणि आम्ही सुद्धा कंटाळलो. त्यामुळे आता चालत चाललो आहे. हे बघा, सर्वजण चालत जातात. पूर्ण बर्फ, म्हणजे वरती समजा वर किती बर्फ स्नोफॉल झाले असेल. हे गाडीवर पूर्ण बर्फ आणि हे भाई तसे गाडी चालवत आहेत पूर्ण बर्फ घेऊन. फायनली बघता बघता बर्फाच्या डोंगरामध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही. आणि पटनी टॉपला रस्त्यामध्येच बर्फ पूर्ण. हे पूर्ण बर्फाचे डोंगर जे आम्ही खालून बघत होतो, आता एकदम वर आलो बघायला. 1.5-2 तासापासून आम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेलो आहोत. जो आम्ही 10:30-10:15 वाजता निघालो होतो, तर 1:45 वाजले तरी अजून पोहोचलेलो नाहीत आम्ही पटनी टॉपला. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे इथे. हे बघा, हिरो इकडचे फुल मजा घेत आहेत बर्फाचा आणि डोंगराचा. फुल वरती बसून हे बघा, जास्त एक्साइटमेंट आहे याची. आता एवढी ट्रॅफिक वगैरे क्रॉस करून आलो आम्ही आमच्या पहिलं डेस्टिनेशन नागदेवता मंदिर. हा आहे नागदेवता मंदिराचा परिसर, दुकानं वगैरे आहे तिथं. हा आहे नागदेवता मंदिराचा एंट्रन्स. हे असे एंट्रन्स आहे आणि फुल एक्साइटमेंटमध्ये शर्विल टोपी. तिथे फोटोग्राफी वगैरे अलाउड नव्हती. दर्शन घेऊन निघालो आम्ही आणि फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ नाही काढू शकलो. आता पुन्हा गाडीपर्यंत आम्ही चालत चाललो आहे आणि मग तिथे दुसरा डेस्टिनेशन आहे, म्हणजे काहीतरी पॉईंट आहेत, ते पॉईंट बघायला. नागदेवचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत चिल्ड्रन्स पार्क. आणि चिल्ड्रन्स पार्कमध्ये आमचा चिल्ड्रन फुल ऑफ मस्ती, मजाच्या ह्याच्यामध्ये फुल एकदा बर्फ. अरे भाई, हाथ सोड. आम्ही बर्फामध्ये फिरून
शरीरला थंडी वाजते. शरीर बॉन फायरचा मजा घेतोय. घर बॉन फायरचा त्याच्याबरोबर आम्ही पनीर टिक्काची ऑर्डर दिलेली आहे. त्यात बरोबर आहे मोमोजवाले 2 मोमोजवाले. आता आम्ही तिथं खायला घेतलं होतं पण खायला एवढी थंडी वाजत होती की आम्ही सगळं गाडीत घेतलं. शरीर पूर्ण थंड झालं. मी आता ओके हा खायला आता गाडीत घेतलं आणि गाडीत खात चाललेलो आलो मी. कारण की इथे एवढी थंडी आहे. आता गाडीमध्ये बघा हीटर लावलेला आहे. हा एकदम हीटर लावून आम्ही आता चाललो होता. बदल खूप घेतली बर्फाची मजा. आता चाललो हॉटेलमध्ये. आता सगळं खाऊन पिऊन निघालो होतं घरी जायला म्हणजे हॉटेलवर जायला. आणि इथे समोर फुल ट्रॅफिक जाम. फुल ट्रॅफिक ट्रॅफिक जाम. आणि हे गाडीवाले बघा हे बघा गाडीतून ट्रॅफिक जाममध्ये पाणीपुऱ्या खातात. काय बोला सांगा ना. हे बघा 4 वाजता आम्ही निघालोय पटनी टॉपवरून आणि आता वाजलेत 6:19 आणि फुल ट्रॅफिक जॅम. पूर्ण ट्रॅफिक जाम जवळजवळ 3-4 किलोमीटरपर्यंत जाणार आहे का. इथं हे ट्रॅफिक आणि हे पुढं पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे एवढी ट्रॅफिक जाम आहे की गाडी रस्त्यावर हालत नाही. 4 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही कटरामध्ये पोहोचलेलो आहोत. खूप कंटाळा आला. खूप म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक होती. खूप टाईम झाला हॉटेलवर येऊन. अक्षरशः ट्रॅफिकमध्ये कंटाळलो होतो. 5-6 तास ट्रॅफिकमध्ये होतो. म्हणजे जो 4 वाजता आम्ही 3:30 ते 4 वाजता निघालो होतो तो आम्ही 9-9:15 दरम्यान हॉटेलवर पोहोचलो. खूप कंटाळलो होतो. आलो फ्रेश झालो आणि आता आलो जेवायला. भूक लागली कारण उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. सकाळी लवकरची फ्लाईट आहे आमची. आणि हा आलेला आहे आमचं जेवण. फुल पूर्ण जेवणाची तयारी. पिलू भूक लागले. हा आता दिवसभर ट्रॅव्हल करून आम्ही थकलेलो आहे आणि या व्लॉगला इथंच एंड करतो. तत्पूर्वी हा व्लॉग इथंपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट आणि आपला चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.